तुम्हाला तर माहिती सध्या तर जाम लग्न सरायचा काळ चालू आहे. ते आपल्या मित्राच्या भावाचं होतं लग्न. मग निघालो तिथं जाऊन पाहत होतो काय आपला मित्र तर फटाकेच लावत होता. म्हटलं, "अरे कलवरा आहे तू कायला फटाके लावितो? फटाके लावणे दुसऱ्याचं काय?" तरी ऐकलंच नाही. लावलीच त्याने लढ शेवटी. मग काय नंतर पोरांचं माहिती आहे तुम्हाला. आल्या-आल्या पहिले जेवणाच्या ताटाकडे पाहायला लागले. त्यांना असं झालं किती खाऊन किती नाही. मग तिकडं लागली टाळी अन् दणादण लोकं येऊ राहिले इकडं. येऊच राहिले, येऊच राहिले. आणि आम्ही तर इकडं बसलो होतो मस्त जेवायला. रबडीवाल्याची वाट पाहू राहिली. रबडीवाला आला. दणादण रबडी वाढायला लागला. 1 वाटी, 2 वाटी. पिऊच राहिले, पिऊच राहिले. तोही रबडीवाला लय जॉली माणूस हो. एक-एक रबडी वाढू राहिला प्रेमाने. वरून म्हणतो, "फुल भरून घ्या." पार फुल भरून दिली वाटी. आणि ह्या आमच्या पोरांनी तर पार 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी अशा करत-करत 4 वाट्या हाणल्या तिकडं. इकडे येऊन परत लाईनीत उभे राहिले म्हणे, "आता लाईनीत उभं राहून रबडी पिऊ." उभ्या-उभ्या रबडी पिली. आधी पार खाऊन पिऊन घेतलं, हात पुसून झाले. मग नवरदेवाच्या भावाला जाऊन भेटलो. तो तर पार त्याला काय हळद लागेल होती लग्नाच्या दिवशी काय माहिती. याचे फोटो काढून दे, त्याचे फोटो काढून दे. मग आला कसाबसा इकडं. म्हटलं सोमवारी चला कपालेश्वरला जाऊ दर्शन घेऊ. कपालेश्वरला गेलो तर बापरे एवढी गर्दी जाम. डायरेक्ट म्हटलं आता कळसाचं दर्शन घेऊनच घरी जाऊ आपण. त्यात मस्त जेवण झालं होतं. म्हटलं मग चला पान खाऊ. पान खायला गेलो तर तो काका तर भलतं काय काय लावायला लागले पाण्यात. ते पाहून मी चॅटच झालो. नंतर मोहित लागला पान खायला. म्हटलं पाहू कसा पान खातो आज. याला पान खातच आहे ना, इकडून खाऊ का तिकडून खाऊ. शेवटी कसं बसं खाल्लं आणि पुढे जाऊन लगेच वकलं ते.